पश्चिम एशियातील सुरू असलेल्या युद्धामुळे भारतासमोर मोठं संकट उभं झालेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत याबाबत चिंता व्यक्त करत भारतीयांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं सांगितलं आहे। पश्चिम एशियात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता भारतावरही स्पष्टपणे दिसू लागला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत या गंभीर परिस्थितीवर भाष्य करत सांगितलं की या संघर्षामुळे भारतासमोर मानवीय, आर्थिक आणि सुरक्षेची मोठी आव्हाने निर्माण झालेली आहेत। भारताचे आखाती देशाशी घनिष्ठ व्यापार संबंध असून देशाला मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आणि गॅस या भागातून मिळतो। याच पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि हरदीप सिंग पुरी यांनी परिस्थितीचा सविस्तर आढावा दिला आहे। युद्धाच्या काळात आतापर्यंत 3,75,000 भारतीयांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यात आले आहे, तर इराणमधून हजारो नागरिकांची सुटका करण्यात आली आहे। सरकारने होर्मुझ मार्गे येणाऱ्या तेल गॅस वाहतुकीवर विशेष लक्ष ठेवले असून भारतीय जहाजांच्या सुरक्षिततेसाठी पावले उचलली आहेत। भारतीयांची सुरक्षा आणि देशाचा ऊर्जा पुरवठा कायम ठेवणे हेच सरकारचं प्रमुख उद्दिष्ट असल्याचं मोदी यांनी स्पष्ट केलं आहे।